जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या घरावरती सीबीआयने छापेमारी केली आहे। सत्यपाल मलिक यांच्याशी निगडीत 30 ठिकाणी ही सीबीआयची छापेमारी सुरू असल्याचं कळतंय। सीबीआय कडून पुन्हा मोठ्या कारवाईने आता सुरुवात झाली आहे। आताची एक ही मोठी अपडेट आहे ती म्हणजे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावरती सध्या सीबीआयची छापेमारी सुरू आहे। 30 ठिकाणी सीबीआयची छापेमारी सुरू असल्याचं समोर येतंय। सत्यपाल मलिक यांच्या निगडीत जी विविध 30 ठिकाणं आहेत तिथे सीबीआयची छापेमारी सुरू आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, सीबीआय कडून पुन्हा एकदा मोठ्या कारवाईंना सुरुवात झाली की काय असं म्हटलं जातंय। सत्यपाल मलिक यांच्या 30 वेगवेगळ्या ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली आहे। हे सगळं प्रकरण आहे गार्गी हे जम्मू काश्मीरशी निगडीत असल्याचं सांगण्यात येत आहे। प्राथमिक माहिती जी मिळत आहे त्यानुसार जम्मू काश्मीरमध्ये एक मोठा हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट होता। त्या प्रोजेक्टमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असं सांगण्यात येत आहे। सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आहेत आणि त्यांच्याच काळामध्ये हिरो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट झाला होता असं सांगितलं जात आहे आणि यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्यानं केला जात आहे। त्या दरम्यान केंद्रीय यंत्रणांनी आता त्यांच्या विविध ठिकाणी त्याचबरोबर हिरो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या संदर्भात असलेल्या विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली। त्यामध्ये जम्मू काश्मीरमधील काही कार्यालयाचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे। कारण जम्मू काश्मीरमध्ये सत्यपाल मलिक हे अशा वेळेला राज्यपाल होते, उपराज्यपाल होते ज्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडला होता, पुलवामा अटॅक झाला होता, त्या दरम्यान ते स्वतः होते। त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती गंभीर आरोप केले होते। तेच त्यामुळे सत्यपाल मलिक पुन्हा एकदा चर्चेत आले होते। सत्यपाल मलिक हे शेतकरी आंदोलनादरम्यान देखील त्यांच्या विधानांनी चर्चेत असतात। मात्र या सगळ्या दरम्यान आता सीबीआयने त्यांच्या घरी याच्यासह त्यांच्या विविध ठिकाणी छापेमारी केली आहे। त्याचबरोबर हिरो हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट जो आहे त्याच्या संदर्भातील निगडीत जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी देखील छापेमारी केलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत आणि यामध्ये काही गाठोड आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी, अधिक अपडेट जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।